नमस्कार. चला आज एका अशा वैज्ञानिक गुप्तहेर कथेबद्दल बोलूया जी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. ही गोष्ट आहे एका जागतिक संकटाची आणि मानवजातीने त्यावर मिळवलेल्या एका जबरदस्त विजयाची. जरा विचार करा की जर आपलं आकाश, आपलं संरक्षक कवचच फाटायला लागलं तर? ही काही केवळ कल्पना नाही. 80च्या दशकात शास्त्रज्ञांसाठी एक भयान वास्तव होतं जे त्यांच्या डोळ्यासमोर घडत होतं. या सगळ्या रहस्याची सुरुवात होते पृथ्वीच्या अशा कोपऱ्यात जिथे माणसांची वर्दळ नाही, फक्त बर्फ आणि कमालीची शांतता आहे. पण 1980च्या दशकात तिथली शांतता एका विचित्र आवाजाने भंग पावली. विचार करा त्या शास्त्रज्ञांचा. रोज सकाळी त्यांची उपकरणं असे काही आकडे दाखवत होती ज्यावर विश्वास ठेवणं अशक्य होतं. अतिनील किरणांची पातळी इतकी जास्त की काही मिनिटातच त्वचा जळून जाईल. साहजिकच त्यांना वाटलं आपली मशीनच बिघडलीये. पण ही गोष्ट फक्त अंटार्क्टिकापुरती नव्हती. त्याचवेळी हजारो किलोमीटर दूर ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आणि न्यूझीलंडसारख्या देशांमधले डॉक्टर्स हैराण होते. त्वचेच्या कॅन्सरचे रुग्ण अचानक इतके का वाढतायत? तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. आता हे रहस्य आणखीच गडद होणार होतं. कारण गंमत म्हणजे जे संकट जमिनीवरच्या शास्त्रज्ञांना दिसत होतं तेच संकट आकाशावर नजर ठेवून असलेल्या जगातल्या सगळ्यात प्रगत तंत्रज्ञानाला दिसत नव्हतं. आणि इथेच खरा ट्विस्ट होता. नासाचे उपग्रह जे आकडे पाठवत होते ते इतके कमी होते की कम्प्युटर प्रोग्रॅम त्याला एरर म्हणून म्हणजे एक चूक समजून फेकून देत होता. तर दुसरीकडे जमिनीवर बसलेली एक ब्रिटिश टीम जुन्या पद्धतीने हाताने मोजमाप करून त्या अदृश्य धोक्याचा माग काढत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा नासाच्या शास्त्रज्ञांनी तो एरर फिल्टर बाजूला सारून जुना डेटा परत तपासला आणि जे दिसलं ते पाहून त्यांचा श्वासच रोखला गेला. ते महाभयंकर छिद्र अनेक वर्षांपासून तिथेच होतं. त्यांचा सॅटेलाईट ते रोज बघत होता, पण सॉफ्टवेअरला वाटत होतं की असे आकडे शक्यच नाहीत. हा इतिहासातला सर्वात मोठा आणि धोकादायक मिसकॉल होता. आता या गुप्तहेर कथेतील खलनायकाची एंट्री होते आणि हा खलनायक म्हणजे एक असं रसायन ज्याला एकेकाळी विज्ञानाचा चमत्कार मानलं जायचं. त्याचं नाव होतं क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजेच CFC. हे इतकं सुरक्षित आणि स्थिर रसायन होतं की आपल्या घरातल्या फ्रिज, AC पासून ते डिओड्रंटच्या स्प्रे कॅनपर्यंत सगळीकडे त्याचाच वापर होता. पण गंमत अशी की त्याचा हाच स्थिरपणा त्याचा सर्वात मोठा गुणधर्म नव्हता, तर तो एक छुपा धोका होता. हा आकडा बघा, 1,00,000. CFCच्या एका रेणूमधून बाहेर पडलेला क्लोरीनचा फक्त एक अणू आकाशातल्या ओझोनच्या तब्बल 1,00,000 रेणूंचा नाश करू शकतो. विचार करा, एका छोट्या स्प्रे कॅनमध्ये किती मोठी विध्वंसक शक्ती दडलेली होती. पण एक मिनिट, जर CFC जगभरात वापरले जात होते तर मग हे मोठं छिद्र फक्त दक्षिण ध्रुवावरच का तयार झालं? याचं उत्तर अंटार्क्टिकाच्या खास परिस्थितीत दडलंय. तिथे 3 गोष्टी एकत्र येतात. 1. हाडं गोठवणारी थंडी, ज्यामुळे खास प्रकारचे ढग तयार होतात. 2. एक प्रचंड वाऱ्याचा भोवरा जो या घातक रसायनांना एकत्र पकडून ठेवतो. आणि 3. वसंत ऋतूचा पहिला सूर्यप्रकाश. हा सूर्यप्रकाश एका स्विचसारखं काम करतो आणि हे तिन्ही घटक मिळून एक असा राक्षसी रासायनिक इंजिन तयार करतात जे ओझोनचा अक्षरशः फडशा पाडतं. आत्तापर्यंत आपण धोक्याबद्दल बोललो, पण आता कथेचा तो भाग सुरू होतो जिथे मानवजातीने ठरवलं की आता बस, हा लढा होता एका व्यक्तीचा नाही, एका देशाचा नाही, तर संपूर्ण ग्रहाचा. जेव्हा हे सत्य जगासमोर आलं तेव्हा सगळ्यांना एक मोठा धक्का बसला. मानवजातीला पहिल्यांदाच हे मान्य करावं लागलं की आपण आपल्याच हातांनी आपल्याच ग्रहाचं संरक्षण कवच तोडलं आहे. धोका सगळ्यांसाठी सारखाच होता. यानंतर जे घडलं ते अविश्वसनीय होतं. 1985 मध्ये धोक्याची जाणीव झाली आणि फक्त 2 वर्षांच्या आत म्हणजे 1987 पर्यंत जगातले जवळजवळ सर्व देश एकत्र आले आणि त्यांनी या संकटावर मात करण्याचा निर्धार केला. तो करार होता मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. हा इतिहासातला एक सुवर्णक्षण मानला जातो. कारण हा फक्त काही नियम असलेला कागद नव्हता, तर तो मानवतेचा जगण्याचा एक करार होता. या देशांनी फक्त CFCवर बंदी घातली नाही, तर गरीब देशांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला मदत करण्याचं वचनही दिलं. तेव्हा राजकारण बाजूला ठेवून फक्त ग्रहाचा विचार केला गेला. तर मग या जागतिक एकजुटीचा निकाल काय लागला आणि या सगळ्या गोष्टीतून आपण काय शिकलो? चला पाहूया. हा आलेख सगळं काही सांगतो. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल लागू होताच वातावरणातल्या घातक CFCचं प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागलं. म्हणजे सूत्र अगदी सोपं होतं. विज्ञानाने धोक्याची सूचना दिली, राजकारणाने निर्णय घेतला आणि संपूर्ण जगाने एकत्र येऊन कृती केली.
अर्थात एवढी मोठी जखम भरायला वेळ तर लागणारच. पण चांगली बातमी ही आहे की आपण योग्य मार्गावर आहोत. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की साधारण 2060 पर्यंत अंटार्क्टिकावरचं ते छिद्र पूर्णपणे भरून येईल. आपला ग्रह स्वतःला हळूहळू बरा करतोय. ओझोनची ही कथा आपल्याला एक खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट शिकवते. ती म्हणजे आपण आपल्या चुकांमुळे ग्रहाला संकटात टाकू शकतो, पण जेव्हा विज्ञान आपल्याला आरसा दाखवतं आणि आपण सगळे एकत्र येतो तेव्हा आपण त्या चुका सुधारूही शकतो. ही गोष्ट याचा पुरावा आहे की मानवजात ठरवलं तर कोणतंही संकट परतून लावू शकते. आपण एकदा आपल्या ग्रहाला वाचवलं आहे. हा विजय आपल्याला आठवण करून देतो की काहीही अशक्य नाही. पण खरा प्रश्न हा आहे की जे आपण एकदा करून दाखवलं ते आपण पुन्हा करून दाखवू शकू का, यावर विचार करायला हवा.